तर भावांनो आणि त्यांच्याच बहिणींनो 14 राष्ट्र करतात एक भन्नाट विनोदी नाटक. तर काय म्हणता प्रेक्षक मंडळी, सुरुवात करायची का? तर चला पाहू पुढे काय होतंय. तर शनिवारी रात्री 12 वाजता हॉस्टेलला पोरं काय करणार आहेत? अहो काय खेळत तर असणार ना. तेवढंच होते एंट्री. अहो कुणाची? आपले सागर सर, संदीप शावळे सराची. आपण गाण्याच्या भेंड्या खेळू. बर चल मन कपसन काळी महिना दिसते सरून होईल कोरोना जाशील मरून. सर आले. पोरं मला म्हणतात का तुम्हाला? अहो तुमच्यासारखं चिकने हाय काय अकॅडमीमध्ये? बंद करायचं सगळं. तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आवाज पाक मुक्तीला यायला लागलाय. अहो सर खाली सुद्धा आवाज जात नाही. अहो काय करायचं नाही, एका झापटीत बी तडात घालीन. परत जर आवाज आला ना तर इथंच मुतवीन. आपली फाईट आणि वातावरण टाईट. आणि तुम्हाला तर माहितीच आहे बाकीचं रेक्टर आणि आपला फॅक्टर वेगळा आहे. शेतीचा सोन रेसिडेन्शियल केला. झटक्यात झाली नोटा बंदी, नोटांची बंदी, धंद्यात मंदी. जीएसटीचा आलाय फेरा. अरे जीएसटीचा आलाय फेरा. काळा पैसा बी होईना गोरा. तर आरा पब्लिक खतरनाक होतं का नाही? तर आज रविवार. तर चला पाहू मंडळी हॉस्टेलला काय घडतंय. अरे आज आपलं काही नियोजन आहे. खेळायला जायचंय का नाही? खेळायला जायचं म्हणल्यावर राहुल सरांना विचारायला लागेल. राहुल सरांना कोण विचारणार? अरे त्यासाठी आपल्याला कोणीतरी बकरा शोधायला हवा. बकरा नाही पण बकरी बर का आपल्याकडे. कोण? अरे आपला बाई आहे की. कोण? आपला मेसवाला बिहारी. अरे नाही रे आपला चैतन्य भाई पाटील कशाला की मग बोलो. नाही मी नाही जाणार. नाही लागा ती येडायला का मी नाही जाणार. भैया रविवार भैया राहुल सरांना फोन करून खेळायचं नियोजन बाकी भैया. यार का सारखं माझ्याकडे येतोय तू? अहो भैया अकॅडमीत वोट काही कमी आहे का तुमचा? बाग बालवाडीच्या पोरण भाव तर ओळख आहे तुमची. चल मग. हो भैया ही काय मोबाईल दे की. घ्या की. उठाइए ना. हॅलो चैतन्य भैया पाटील बोलतोय. द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष सरस्वती हॉस्टेल MIDC गल्ली नंबर 2 बोर्ड नंबर 4. भैया पिनकोड सांगायचं राहिलंय तेवढं पण सांगी. तुझे काय काम आहे? हॅलो काय काम आहे? खेळायला जायचंय. नाही सोडत. सोडताय का येऊ तिथं? नाही सोडत. थांब मी चालू तिथं. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही. मुझको सजा दी प्यार की. ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए हम तेरी मोहब्बत. ए यार काय झालं? खेळायला जायचंय. उचला बेटी चला.
भिडा किती मला लाडा किती, तुम्ही भिडा किती मला लाडा किती, द्या द्यायचा जेवढा त्रास, द्या द्यायचा जेवढा त्रास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. तर मंडळी पोरं आली खेळून, झोपली पहा रातभर. तर चला पाहूया उद्या लॅबला आत घेत्यात कधी अवकाश सर. ज्यांची जळायची जळू दे, ज्यांची जळायची जळू दे, मला काय चाप अरे चल. ए कुठं हा आवल्यापला किती वाजलेत? 5 मिनिटं उशीर झालाय सर. खोट बोलायचं नाही. वाजलेत किती? 5 मिनिटं उशीर झालाय सर. 5 मिनिटं. तुम्हाला माहिती आहे वेळेची किंमत. माझी 2 मार्काने डिवाइस बी उगली. गप वर स्टडीला निघायचं. आता गप वर निघायचं. निघा. तर मंडळी देवकते सरने तो निकाल देईन लोगों को बाहर. तर आता बघूया नितीन सर काय करते त्यांच्यावर नवीन कहर. काय कालवा लावलं हा? या काय करत रे? हे तुमच्या सगळ्यांचा आधी झालं बरं का. आता मला सहन नाही होत. ए तू उठ. नाही उठत. उठत नाही. नाही उठ चल. उठत नाही. गेलं ए चल. अरे कशाला चाललं, कशाला चाललं? जा 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 चल जा. तिच्या वेणीची बट सुटली अन कविता मज सुचली, तिच्या रूपाला मी भुललो असा माझी कविता थोडी चुकली. का बरं? ही चाल तुरु तुरु पुरती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट डळली, तुझी पाहून आता मी झालो या फिदा, माझी कविता ही थोडी चुकली. तर मंडळी हसून हसून तर तुम्ही दमलेच असाल. विषय का हसलेत म्हणलं भूक तर तुम्हाला लागलीच असेल. लागली का? कुठे 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 जायचे? अहो कुठं म्हणजे काय, जायचं ना आपल्या फरांदे सर स्पेशल हॉटेल सिद्धेश मध्ये. क्वांटिटी नाद करती काय? येऊ लागते. मम्मी भूख लगी, मम्मी खाना दो, मम्मी भूख लगी. ओ फरांदे सर इकडे या की. काय झालं? इकडे या की. थांब आलो. काय झालं? हे बघा जेवणात काय निघलंय. केस निघलाय. केस. हा केस. अरे माझ्या मेस पुढं भाग्यश्री तिरंगा जलपरी फिक पडते. अहो पण जेवणात केस निघलाय ना. जाऊ दे बाळा, होत असतं का समजून घ्यायचा. काय पाहिजे तुला? मला हे भाऊ तुला काय खायचं? मला ना राजगिराचा लाडू पाहिजे. पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत, शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत, आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत, नरड्याला ऊस्तवर खाल्लंय अनबाई झाली गरगरीत. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोन उपास धरला. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोन उपास धरला.
काय यार संपले नाही सगळं सुखाचे दिवस. आता परत त्याच बोर लेक्चर, परत त्याच बोर दिवस. पण ओ तेवढं 5 रे काका. ए बाळा आयडी कुठे तुझं? आयडी कुठे? ए अरे लाईनीत थांब नाही का? लाईनीत थांब. ए अरे आयडी घाल ना. ए आयडी घाल. हा हॅलो हॅलो. अहो मॅडम 14ची बस हिंगोलीला आणि हिंगोलीची बस 14ला पाठवायची होती. हे काय केलं तुम्ही? अहो मामा स्टुडंट आहे मी. बरोबर. येड. ए यार पुरी आल्या. आपलाय रे माझं इकडं नाही, माझा इकडला आहे. असंच. एक्सक्यूज मी. मी का? कोण मी? तू नाही ना शेंबड्या तो मधला. काय झालं? घंटी वाजली रे. कुठली? दिलातली रे. मला बघून हसली गाली, आय लव यू मला म्हणाली. अशी 1.5 कांड्यावर आली, अशी 1.5 कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. डबल शिटा घेऊन नीता, डबल शिटा घेऊन नीता, चालवली फटफटी, मी चालवली फटफटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. ओ योगेश सर आलं रे. हा ए बाळांनो, ए सोन्यानो, काय अभ्यास करा रे. आता कर चल बाबू सोना मुन्ना, नंतर लागेल आयुष्याला चुन्ना. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं, सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे दिल फुसला ले. दिल इडियट है प्यार से उसको समझा ले. होठ घुमाओ सीढ़ी बजा के कौन भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन. ओ मार का रे. मॅच जमते गेला का? अरे मॅच मॅच तर सोड. लहानपणापासून चित्र काढून सोडली ना, दुसरं काय जमलं नाही मला. आपले चेंज होईल का मग? जय जय म्हणल्यावर मॅच. एक काम कर, मॅच दे सोडून फिजिक्स करू ना आपण. मग कुणाकडे जायचं? कुणा का म्हणजे कुणा का जाऊ ना आहे बाबा क. चला मग. ओ साई सर डाऊट आहे इकडे. आलो ना. अहो सर मॅच काय जुळ नाही, मॅच लय डोक्यावर चालली. आता आम्ही काय करू तुम्ही सांगा. मॅच दे सोडून, फिजिक्स आहे ना. फिजिक्स एवढं कर की फार फिजिक्सची मग अहो सर स्टेजवर आहे. मग रस्त्यावर अभ्यास कर रे. बाकी तुम्हाला एक बघायचं का? बघायचंय तुम्हाला. कसे परत एकदा दाखवतोच. अरे वा कसे आता तुझ मग बाबा लगीन या डिचक 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 नवरा आला वेशी पाशी. डिचक 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 अरे काय झालं? काय झालं? काय सांगू तुला? मला अभ्यासाचं टेन्शन, तिचं टेन्शन. अरे तिचं म्हणजे कुणाचं रे? अरे माझ्या बाबूच रे. मला माझ्या बाबूवर बोलायला भेटत नाही, तिच्यावर मला फिरायला भेटत नाही, त्यामुळे म्हणलं नसायचे. थोडी मस्ती केली की रेक्टर लगे माझ्यावर कुस्ती करतात. तुम्ही सांगा मी काय करू? अरे काय बाबू सणा करतोय का? तुझा आई वडील एवढं राहण्यात कष्ट करतात, एवढं
रक्ताचं पाणी करते एवढा घाम गळते त्यांचा विचार करायला सोडून बाबू सोनाचा विचार करतोय. अरे ही 12वीचं वर्ष आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं महत्वाचं वर्ष आहे. जर आपण आता चांगला अभ्यास केला, आपल्याला चांगली कॉलेज भेटलं, आपल्याला चांगली नोकरी भेटली की आपल्याला पाहिजे ती पोरगी भेटणार. आणि तुला माहिती का नॉन हॉस्टेल काय झाल्यावर काय होतं? तर पुरीचा नाद लागतो, सिगरेटचा नाद लागतो, तंबाखूचा नाद लागतो आणि सगळ्यात बेकार तर दारूचा नाद लागतो. दारू ए यार सोमनाथ सर आले. कितने आदमी थे? आदमी नहीं, लड़कियां थी सरकार. लड़कियों से मार खा के आए हो? पोरींकडून मार खाऊन आलाय, लाज वाटते का तुम्हाला? निघा, हॉस्टेलला नाही ठेवत. पोरींवर भांडून आलाय, तुम्हाला लाज वाटते ते का? हॉस्टेलला नाही ठेवत, निघा. भावांनो, आपण मार खाल्ला पण आपण फुटलो नाही. आपली यारी जगात बारी. आता आपले थोडे झिरो राहिले, मग आपण आझाद. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आझाद केलं तुला. आपण आता लय जल्लोष केलाय, पण सोमनाथ सरांनी आपल्याला हॉस्टेलमधून काढले. आता आपण काय करायचं? कुणाची मदत घ्यायची? आता आपण मदत करणार एकच आहे, काटकर सर आणि वाबळे सर. हेच आपल्या मदत करू शकतात. तर चला. वाबळे सर, कुठला महिना चालू आहे? 7वा. काळजी घ्या मग. काळजी घ्या मग. आओ काटकर सर, कॅलेंडर मधला हो. वाबळे सर, आत येऊ का? या. काय झालं रे पोरांनो? अहो सर, काटकर सर, सोमनाथ सरांनी आम्हाला हॉस्टेलमधनं काढले. आता आम्ही काय करू तुम्ही सांगा. का? हो सर, मुलींसोबत भांडणं झाली, सोमनाथ सरांनी आम्हाला हॉस्टेलमधून हाकलले. आता तुम्ही शेवटची आशा आहे, तुम्ही सांगा आता आम्ही काय करू? काय पोरांनो, आधी पोरांसोबत भांडणं करत होता, आता पुरींसोबत भांडणं करायला लागला. वाबळे सर, तुम्हीच बघा ह्यांचं काय करायचं. काय नाही, ह्यांचं सारखं झालं. ह्यांचं ऍडमिशन कॅन्सल करा. मी सांगतो सोमनाथ सरांना काय सांगायचं ते. नको नको सर. काटकर सर, ह्यांच्या घरी फोन लावा. ए, फोन नंबर सांगा रे. नको नको सर, शेवटचं होतं, यानंतर कुठलीच कंप्लेंट नाही येणार. आम्हाला माफ करा. बरं, एक काम करा, एक अर्ज लिहा आणि त्यावर DM सरांची सही आणा, मग बघू. काटकर सरांतर आपल्याला हक्कल लागा. काटकर सर आपली शेवटची. आता आता DM सर म्हणले तर डॉन माणूस. आता आपण काय करायचं? टुकड़ा नहीं है बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. हमको दवाई दया तो कर, हम नन्हे टुकड़ा नहीं है. डिसिप्लिन इतना. का रे साल्यांनो, विसरलात का मला? मी आलोय. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझे, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे
अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन। तर भावांनो, आता हा होता आमचा सगळा हॉस्टेलचा प्रवास. आता सगळे वेगळे वेगळे होणार. कोण ह्या कॉलेजला जाणार तर कोण त्या कॉलेजला जाणार, पण आमची मैत्री कधीच तुटणार नाही. आमची मैत्री जगात भारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नाटकातून जर कोणाला वाईट वाटलं असेल किंवा कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्यांची मनापासून आमच्या सगळ्यांकडून माफी मागतो आम्ही. आणि हे नाटक सगळं बसवताना आम्हाला राहुल सर ज्यांनी की खूप म्हणजे खूप मदत केली आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. हॅलो.